गुजरात राज्यातील अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाला भीषण अपघात झाला। एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केलं आणि त्यानंतर अगदी 15 मिनिटातच हे विमान अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती जाऊन कोसळलं। विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले, त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले। पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं कळताच त्यानं इमर्जन्सीचा सिग्नल देखील दिलेला होता, परंतु दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यामुळे विमान संबंधित इमारतीवरती जाऊन कोसळलं आणि अपघात झाला। मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान विमानतळाच्या बाहेरील निवासी भागात आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यामुळे मोठी आग लागली। यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। एकूण 42 जण यामध्ये होते। यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते। फक्त एक ब्रिटिश प्रवासी सीट 11A यामध्ये तो बसलेला होता, तो यामध्ये सुदैवानं वाचला आहे, तर उर्वरित 241 जणांचा मृत्यू झाला आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान मंत्री राम मोहन नायडू यांनी घटनास्थळाला भेट दिली। या दुर्घटनेचा तपास भारताच्या विमान दुर्घटना तपास ब्युरो म्हणजेच AAIB आणि अमेरिकेच्या NTSB यांच्या सहाय्याने सुरू आहे। प्राथमिक अहवालात विमानाने मेड कॉल केल्याचं देखील नमूद केलेलं आहे, परंतु कारण अद्यापही स्पष्ट नाही। त्यामुळे दुर्घटनेबाबत वेगवेगळे अंदाज किंवा तर्कवितर्क लावले जात आहेत। टाटा समूहाने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला सुमारे 1 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील केलेली आहे, तर मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत एअर इंडियाला 1.5 कोटी रुपये म्हणजेच 1.5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। टाटाने देखील संपूर्ण सहकार्य करण्याचं संबंधितांना आश्वासन दिलेलं आहे। अहमदाबाद विमान दुर्घटना ही काल म्हणजेच 12 जून 2025 रोजी घडलेली एक भयानक आणि भयावह अशी दुर्घटना घडलेली आहे, जी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळीलच मेघाणीनगर परिसरात घडली। ही दुर्घटना एअर इंडियाच्या फ्लाईट A171 बोईंग 787-8 ड्रीम लाइनरची होती, जी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेली होती। विमान दुर्घटना काल दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडलेली होती। उड्डाणानंतर काही क्षणांतच म्हणजेच 1:40 वाजता ही घटना घडली। विमानाने 625 फूट उंची गाठली होती, परंतु त्यानंतर ते 200 फूटवर आले आणि 475 फूट प्रति मिनिटच्या दराने ते खाली कोसळले। मेघाणीनगर परिसरात जिथे BJ मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलचं वसतिगृह होतं, तिथे विमान कोसळले। विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। त्यामध्ये एकूण 242 जण होते। यामध्ये प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता, हे आपण पाहिलेलं आहे। यामध्ये पुरुष हे 103, महिला 114, तर मुले 11 आणि छोटे बाळ हे 2 होते। या सगळ्यांचा यामध्ये समावेश होता असं देखील म्हटलं जात आहे। या दुर्घटनेत 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे, तर फक्त एक ब्रिटिश नागरिक ज्याचं नाव रमेश विश्वास कुमार असं आहे, तो वाचलेला आहे, जो आपत्कालीन निर्गमनाजवळ होता। हॉस्पिटलमधील काही जणांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये मेडिकलचे विद्यार्थी असल्याचं देखील म्हटलं जात आहे। दुर्घटनेतील एकूण 265 शव किंवा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार देखील दरम्यानच्या काळात केले गेलेले होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, 5 MBBS विद्यार्थी, 1 PG रेसिडेंट डॉक्टर, 1 सुपर स्पेशालिटी डॉक्टरची पत्नी आणि आग्रा येथील नीरज आणि अपर्णा लावनिया
या जोडप्यांचा देखील यामध्ये दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार विमानाने उड्डाणानंतर मेड डे कॉल जारी केलेला होता, परंतु त्यानंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला। काही तज्ज्ञांनी विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता वर्तवली आहे, तर काहींनी कॉन्फिगरेशन एररचा उल्लेख केलेला आहे। याची पुष्टी किंवा याबद्दल अद्यापही काही स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भातील तपास हा भारताच्या विमान दुर्घटना तपास ब्युरो म्हणजेच AIB आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना म्हणजेच ICAO यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड म्हणजे NTSB देखील यामध्ये सहाय्य करत आहे। बोईंग 787 ड्रीमलाइनरची ही पहिलीच घातक दुर्घटना असल्याने तपास विशेष महत्त्वाचा असा मानला जात आहे। कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान उडवण्याचा अनुभव आहे आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तास अनुभव आहे असं देखील म्हटलं जात आहे। यामध्ये त्यांनी मेड डे कॉल देखील केलेला होता। NTSBची टीम आणि AIBला सहाय्य करत आहे आणि बोईंगचे CEO देखील यामध्ये सहकार्य करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। स्थानिक अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF आणि इतर आपत्कालीन सेवा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। NDRFने 81 शव हस्तगत केली आणि किंवा 7 टीम्स यामध्ये तैनात करण्यात आलेल्या होत्या। असं तेथे दाट धुरामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या, विशेषतः उच्च तापमानामुळे यामध्ये अडचणी आल्याचं देखील म्हटलं जात आहे। दरम्यान DNA चाचणी देखील केल्या जात आहेत, त्या माध्यमातून संबंधितांच्या ओळखी देखील पटवल्या जात आहेत। यामध्ये 1000 पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याचे देखील म्हटलं जात आहे। जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत आणि 50 ते 60 डॉक्टर्स आणि 15 पेक्षा अधिक जास्त जखमींची माहिती यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अहमदाबादला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींना रुग्णालयात भेट घेतली। त्यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे। गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू या दोघांनी देखील घटनास्थळाला यावेळी भेट दिली आणि तपास जलद गतीने करण्याचे देखील संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील या घटनेवरती दुर्दैवी असून आपण मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या नातेवाईकांसोबत असल्याची प्रतिक्रिया आलेली आहे। तर अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद आणि खुशबू सुंदर यांनी या संदर्भात शोक व्यक्त केलेला आहे। UKचे पंतप्रधान कीर स्टारमर आणि रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे। टाटा समूहानं प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला सुमारे 1 कोटी रुपये आणि जखमींना वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली आहे। तसंच हॉस्पिटलच्या वसतिगृहाच्या पुनर्निर्माणासाठी देखील मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील या दुर्घटनेबाबत आपण मदत करणार असल्याचं म्हटलं गेलं आहे। मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत एअर इंडियाला प्रत्येक मृतांसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। या घटनेनंतर हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेले असून भारतासाठी 18005691 आणि 444 असा हा नंबर असणार आहे। तर आंतरराष्ट्रीय हेल्पलाईनसाठी 918062779200 असा असणार आहे। या घटनेवेळी वारा, त्याची दिशा 250 डिग्री, वेग किमान 7 किमी तास असू शकतो असं देखील वर्तवण्यात आलेलं आहे। यावेळी तापमान हे 37 अंश सेल्सिअस आणि त्याची दृश्यता ही 6000 मीटर असल्याचं म्हटलं जात आहे। तसंच एका प्रवाशानं आकाश वॉट्स आपल्या सीट स्क्रीन आणि बटन्स बिघडल्याची तक्रार दरम्यानच्या काळात केली होती, त्यामुळे अगोदरच विमान तांत्रिक बिघाड असल्याचं देखील स्पष्ट होत आहे। ही दुर्घटना गेल्या दशकातील सर्वात घातक विमान दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे आणि 1988 मधील इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 113 च्या दुर्घटनेची म्हणजेच 113
जणांचा म्हणजेच 133 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता. अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणं तात्पुरती बंद करण्यात आलेली आहेत. तसंच सर्व परिस्थिती नियंत्रणात म्हणजेच पूर्वपदावर आणली जात आहे. या घटनेवेळी सर्वच यंत्रणांनी धाव घेत बचाव कार्य केलेलं आहे. यावेळी अनेक जखमींवरती उपचार देखील केले गेलेले आहेत. तसंच टाटा समूह, अंबानी यांनी देखील मदत कार्य सुरू केलेलं आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल राजकीय, सामाजिक तसंच विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केले जात आहेत. दरम्यान या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत.